त्या लोकांनी पट्टा मारला तेव्हा कुठे होतं प्रशासन? तेव्हा महानगरपालिका कुठे होती? पोलीस कुठे होते तेव्हा? पोलीस का थांबवतायचं कारण आहे तुम्ही बघू शकता इकडे पट्टा मारला जात होता. इकडे व्हाईट जी पट्टी होती त्याला खऱ्या अर्थाला जी ब्राऊन आहे त्याला पट्टी मारला. मात्र त्या सगळ्यांना इकडे घेऊन आता पोलिसांनी खरं कारवाई केलेली आपण बघू शकतो. ही कारवाई झालेली आहे असं आपण बोलू शकतो. खऱ्या अर्थानं इकडे व्हाईट पट्टी होती ती सुद्धा चुकीची आहे. त्यातून मारला आला पण पोलिसांनी तुमच्यावर कारवाई केली. काय सांगाल? आता पोलिसांनी आमच्या काही पदाधिकाऱ्यांना अटक केलेली आहे. तर आमचा हाच प्रयत्न राहील की लवकरात लवकर हा पट्टा प्रशासनाने काढावा, अन्यथा हे आंदोलन खूप मोठं चिघळेल. आणि आम्ही आता तर सुरुवात केली आहे पण पूर्ण काळा पट्टा मारू. तुम्ही बघताय ते आंदोलन चिघळत आहे. पोलीस त्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन आता इकडून निघालेत. आपण बघू शकतो पोलिसांनी कारवाई केलेली आहे. आपण गिरगावला आहोत. गिरगावला ही जी व्हाईट पट्टी होती त्याच्यावर खऱ्या अर्थानं पुन्हा आपण बघूया पोलीस आता मोठ्या प्रमाणावर जी आहे ती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. पोलिसांची गाडी जी आहे ती आता इथून निघून जात आहे. पोलिसांनी मोठी कारवाई जी आहे ती या आंदोलनकर्त्यावर केलेली आहे. खऱ्या अर्थानं गिरगावला आणि खऱ्या गिरगावच्या पुढे परिसरात ही व्हाईट पट्टी होती आणि व्हाईट पट्टीवर खऱ्या कारवाई करण्यात आली होती. मात्र ही कारवाई करत असताना आज या व्हाईट पट्टीवर जेव्हा या मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिकडचा जो रंग आहे जो आपण बघू शकतो ब्राऊन रंग मारला तेव्हा ही कारवाई सुरू झाली. त्याला थांबवण्यात आलं आणि हे चित्र आता इकडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय. एकंदर पाहिलं गेलं तर हाच तो रंग आहे, हीच ती पट्टी आहे ज्यावर मारण्यात येत होती. मात्र तेव्हा या सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवण्यात आलं आणि पोलिसांनी कारवाई त्यांच्यावर केलेली आहे. अर्थात जो दादरला घटना घडली त्याच्यानंतर सर्व घाटकोपरला सुरुवात झाली. दादरला सुरू झाली त्याच्यानंतर ही गिरगावला पोहोचली. मात्र गिरगावला जेव्हा मनसेने इकडे आले, ज्यांनी कारवाई करण्याची मागणी केली त्याच या व्हाईट पट्टीवर कारवाई करत असताना आता मनसेच्या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्यात आलंय, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि हे चित्र आता आपल्याला पाहायला मिळतंय. सतीश सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई. आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत होते. नेमकं प्रकरण काय तर गिरगावमध्ये सुद्धा पांढरी पट्टी आहे. पांढऱ्या पट्टीवर काळ्या रंगानं आधी तर काळा रंग मारण्यात आला. आता मनसैनिक सुद्धा आक्रमक झाले होते. गिरगावकर संघटनेनं काळा रंग मारला होता. मनसैनिक आता तिथं पुन्हा ब्राऊन कलरचा रंग मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे. सुरुवात झाली घाटकोपरमधून. घाटकोपरच्या विद्याविहारमधून प्रसाद वेदपाठक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांनी पहिला आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली. अखेर ती पट्टी काढून टाकण्यात आली. त्यानंतर काल दादरमध्ये मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दादरमधल्या पांढऱ्या पट्टीवर आक्षेप घेतला. जैन साधूंसाठी ही पांढरी पट्टी मारली जाते. मात्र त्या पट्टीवर आक्षेप आहे सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणी सोसायटीमध्ये जिथं कॉमन स्पेस आहे तिथं पांढरी पट्टी कशासाठी असा मनसेचा आक्षेप आहे. त्यानंतर दादरमधली पांढरी पट्टी सुद्धा काढण्यात आली आणि आता गिरगाव मुंबईचा जो कोर भाग आहे, मुंबईमध्ये जिथं मराठी बहुल भाग आहे त्या गिरगावमध्ये पांढरी पट्टी पाहायला मिळाली. आम्ही गिरगावकर संघटनेनं त्यावर काळ्या रंगानं ती पट्टी रंगवली. आता मनसेनं सुद्धा आंदोलन केलं. मात्र या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आपण ही सगळी लाईव्ह परिस्थिती पाहतो. आपले प्रतिनिधी श्रेयस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. श्रेयस, गिरगावमध्ये काय झालं ते पाहिलं. काल आपण याविषयी बोललो होतो. मनसे आता मोहीम हाती घेईल का? कारण मुंबईच्या अनेक भागांमध्ये अशा पांढऱ्या पट्ट्या आहेत. आता तीच मोहीम मनसेनं हाती घेतल्याचं दिसतंय. खऱ्या अर्थानं विक्रांत आता ही मोहीम जी आहे ती चिघळते. आपण पुन्हा एकदा पाहूया जे काय घडलं. ही व्हाईट पट्टी मारली गेली होती, ती अनेक दिवसांपासून मारली गेल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावर आज मनसेनी कारवाई करत मनसेनी खऱ्या अर्थानं ही ब्राऊन पट्टी ज्याला आपण म्हणतोय ही ब्राऊन पट्टी रंगवायचा प्रयत्न केला. तो स्प्रे पेंट होता, तो स्प्रे पेंट मारण्याचा प्रयत्न केला आणि तो आपण स्प्रे पेंट बघू शकतो. हा स्प्रे पेंट आहे, तो करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर आता कारवाई मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी केली. जेवढे कार्यकर्ते आलेले मनसेचे तेवढ्यांना खऱ्या अर्थानं त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. एकंदर पाहिलं गेलं हा परिसर बघितला गेला तर हा परिसर संपूर्ण फुटपाथ जो आहे विक्रांत, त्या फुटपाथवर संपूर्ण फुटपाथवर हा पांढरा रंग पांढरी पट्टी ही मारण्यात आली. विक्रांत, आपल्याला कालपासून माहिती आहे मागच्या 2-3 दिवसापासून प्रसाद वेदपाठकनी जेव्हा हा मुद्दा समोर आणला या व्हाईट पट्टीचा, तेव्हापासून ही व्हाईट पट्टी घाटकोपरला होती. त्याच्यानंतर तीच व्हाईट पट्टी खऱ्या दादरला होती. ज्याच्या अर्थात संदीप देशपांडे यांनी ज्यावेळी खऱ्या अर्थानं तो विरोध केला त्यावेळी त्याच्यानंतर 20-25 मिनिटांनी त्याच्या ही पट्टी रंगवण्यात महानगरपालिकेकडून आली. आज आपण गिरगावला आहोत. गिरगावला सकाळी आम्ही गिरगावकर या मंडळींनी खऱ्या अर्थाने जी व्हाईट पट्टी जी होती त्याला ब्लॅक स्प्रे मारलेला. तो ब्लॅक स्प्रे मारल्यानंतर इकडे खऱ्या अर्थानं गिरगावच्या जागेवर तो पेंट जो होता त्याला ब्लॅक स्प्रे मारला होता. मात्र आज जिकडे मनसैनिक आले, मनसेनी खऱ्या अर्थानं तोच ब्लॅक स्प्रे मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यात आलंय आणि त्यांच्यावर आता कारवाई झालेली आहे.
आपण बघितलं विक्रांत, आपण माहिती आहे गिरगावचा हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला, ओल्ड मुंबई ह्याला नेहमी म्हटलं गेलंय. इकडे गिरगावमध्ये जेवढा मराठी बोल भाग आहे तेवढे गुजराती लोक पण राहतात, गुण्या गोविंदाने राहतात. मात्र या वाईट पट्टीवर आताच्या घटकेला जेव्हा कारवाई केली जाते तेव्हा कारवाई का केली जाते, कशी केली जाते आणि कुठल्या प्रकारे केली जाते ह्याचं खरं तर उत्तर आता प्रशासनाने शासनाला द्यायला हवं. आज संदीप देशपांडे बोलताना हे देखील म्हणाले की एकीकडे पाहायला गेलं तर नियम आहेत, रस्त्याचे नुकसान कोणीही करू शकत नाही, मात्र ही वाईट पट्टी ही नुकसानाचा भाग आहे का, असं त्याच्यात मोडते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न विक्रांत इकडे उभा राहतोय. त्यामुळे कुठे ना कुठे जर तू बघितलं गेलं असतं ते वाईट पट्टीच्या मध्ये जी ब्लॅक स्प्रे मारला गेला आहे तो ब्लॅक स्प्रे मारून आपला विरोध आम्ही गिरगावकरांना दर्शवला आणि ब्राऊन पट्टीवर ब्राऊन स्प्रे मारून आता मनसेनी हा विरोध दर्शवलाय. ज्या मनसे कार्यकर्ते आलेले, मनसेचे जे गिरगावचे विभाग प्रमुख आहेत त्यांना आता खरं तर ताब्यात घेण्यात आलं पोलिसांकडून. मात्र या सगळ्यानुसार आताच्या घटकेला हा वाद चिघळताना दिसतोय. जैन गुरु यांनी संदीप देशपांडेंना खऱ्या अर्थानं एक चॅलेंज दिलं, मात्र त्या चॅलेंजला उत्तर संदीप देशपांडेंनी सांगितलं की मी काही आता बोलणार नाही, मात्र आम्ही ही मोहीम हाती घेतोय. ही मोहीम आता हाती घेतली आहे का, कारण हे फक्त गिरगाव नाही तर मुंबईच्या अनेक परिसरात ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. विक्रांत, अगदी खरं आहे श्रेयस, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुंबईच्या अनेक परिसरांमध्ये अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या आहेत. मनसे आता आक्रमक झालेली आहे, मनसेने ही मोहीम हाती घेतलेली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळू शकतो, हा वाद आणखी काय रंग दाखवतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.